अभिजित दिपकेंनी कपिल सिब्बल यांची घेतली भेट। जवळपास 25 मिनिट दोघांमध्ये कायदेशीर बाबींवरती चर्चा झाली। आंदोलकांवरील दाखल एफआयआर मागे घेण्यासंदर्भात सरकारनं आश्वासन दिलं, यावर देखील भेटीमध्ये चर्चा झाली। विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र। तर विद्यार्थी आंदोलनावरील कारवाईबाबत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी, दोषींवर कारवाईची मागणी, आंदोलनकर्त्यांवरती अतिबळाचा वापर, अश्रुधूर आणि पॅलेट गन वापरल्याचा देखील आरोप। प्रल्हाद जोशींनी स्वीकारला शिक्षण खात्याचा पदभार। सीजेपीच्या आंदोलनानंतर शनिवारी धर्मेंद्र प्रधान यांचा शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा। प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी। नव्या शिक्षण मंत्र्यांना नीट म्हणजे काय ते विचारा। नवे शिक्षण मंत्री म्हणजे कालचा गोंधळ बरा होता म्हणण्याची वेळ। नवे केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशींवर राऊतांची ही सडकून टीका। सत्ताधारी पक्ष शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांची घेतली भेट। पालकमंत्री म्हणून भेट घेतल्याची माहिती। माझ्या मतदारसंघातील मुलांना क्रांती घडवली, शिरसाटांचं भुवया उंचावणारं हे वक्तव्य। मतदारसंघातल्या माझ्या एक मुलांनी देशामध्ये क्रांती निश्चित घडवलेली आहे आणि त्या क्रांतीचा परिणाम आपण सर्वजण पाहत आहेत। 10 दिवसांमध्ये आंदोलक तरुणांवरील गुन्हे मागे घ्या। आमदार रोहित पवार यांची केंद्र सरकारकडे मागणी। आंदोलक विद्यार्थ्यांवरती गुन्हे मागे न घेतल्यास महागात पडेल, रोहित पवार यांचा हा इशारा। पुढच्या 10 दिवसामध्ये या युवावरचे सगळे जे काही कारवाई त्याच्यामध्ये केलेल्या आहेत, त्यांच्यावर जे कुठले कलम टाकलेले आहेत, तर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा, खास करून महाराष्ट्रातला असल्यामुळे मी इथं बोलतो, महाराष्ट्रामध्ये हे गुन्हे जर मागे नाही घेतले पुढच्या 10 दिवसामध्ये, तरी मग या महाराष्ट्राच्या सरकारला हे महागात जाईल। ठाण्यातील वाहतूक सुधारणा प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदेंकडून वरळीविषयी सूचक विधान। तर सचिन अहिर यांनी शिंदेंना वरळीकडे लक्ष देण्याची विनंती केली। यावर ठाणे बदलते, वरळी देखील बदलायला पाहिजे असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं। उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सेना भवन परिसरामध्ये बॅनरबाजी। जायचं आहे तर खुशाल जा, तर बाग मातोश्रीतच बसलाय, शिंदे सेनेला डिवसणारे हे बॅनर लागले। राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्याकडून माझे गुरु म्हणून शरद पवार असा उल्लेख। यासह गुरुपौर्णिमेनिमित्त दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांचा आशीर्वादही घेतला। पुढे बघूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। तरुणांच्या ऐतिहासिक विजयानंतर अभिजित दिपके यांनी व्हिडिओद्वारे सर्वांचे आभार देखील मानले। विद्यार्थ्यांच्या एकत्र येण्यामुळे हा विजय शक्य, तरुणांची शक्ती भविष्यातही अशीच ठामपणे उभी राहील, अभिजित दिपके यांनी व्यक्त केला हा विश्वास। I would like to thank each and every supporter of the Cockroach Janata Party spread across India. जिन जिन लोगों ने हमें सपोर्ट किया, हम पर भरोसा दिखाया, who loved us when everybody was doubting us. I really want to thank you all from bottom of my heart. आप लोगों के सपोर्ट के बिना ये नहीं हो पाता। केंद्र सरकारनं विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत, तर तरुणांसमोर सरकार झुकला, हा तरुणांचा मोठा विजय। सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांची प्रतिक्रिया समोर। देखिए, बहुत बड़ी जीत हुई है युवाओं की। हिस्ट्री हैज बीन रिटन, इतिहास लिखा गया है आज। जो सरकार 12 साल से बोल रही थी कि इस सरकार में इस्तीफे नहीं होते, वो सरकार ने सिर्फ इस्तीफा नहीं लिया, लेकिन साथ साथ जो दूसरे 2 डिमांड्स थे कि प्रदर्शनकारियों के खिलाफ एफआईआर नहीं होंगे और एफआईआर विड्रॉ किए जाएंगे एंड फ्यूचर में भी कोई एक्शन नहीं होगा, वो भी गारंटी दिया। रिटर्न में ट्यूसडे तक देंगे। लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकत असल्यास ती लक्षात आणून देणं अधिकार। जंतर मंतरवरील आंदोलनावर मंत्री आदिती तटकरे यांचं हे वक्तव्य। विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकार सकारात्मक पद्धतीने सोडवेल, आदिती तटकरे यांची ही प्रतिक्रिया। आपली लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या दृष्टिकोनातून जर एखादी गोष्ट चुकीची घडत असेल तर ती निदर्शनास आणून देणं, त्या संदर्भामध्ये आंदोलन करणं लोकशाहीमध्ये अधिकार हा त्यानिमित्ताने आहे। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या टी शर्टवरील मोदींवरील टीकेच्या मजकुराची चर्चा। मोदी हे हिटलर की जुटलर असे अनेक प्रश्न टी शर्टवरून उपस्थित। मराठा आरक्षणाचे बरेच प्रश्न हे मार्गी लागलेले आहेत, त्यामुळे त्याची आता तीव्रता फारशी नाहीये। मराठा आरक्षणावरती राधाकृष्ण विखे यांची प्रतिक्रिया। सातारा आणि कोल्हापूर गॅझेटबाबत सरकार गंभीर, तर विखे पाटलांची ही प्रतिक्रिया समोर। पुणे जिल्ह्यातल्या 61,000 शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार। अद्यापही जिल्ह्यामध्ये 46,000 शेतकऱ्यांची यादी ही लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, सहकार विभागाची माहिती। कर्जमाफी योजनेतील धाराशिव जिल्ह्यातील पात्र उमेदवारांची यादी जाहीर, तर दुसऱ्या यादीमध्ये धाराशिव जिल्ह्यातील 46,000 शेतकऱ्यांचा समावेश। 2 दिवसांमध्ये आधार प्रमाणीकरणाचं आवाहन।
नीट परीक्षेच्या निकालानंतर परळीमधील एक विद्यार्थी घरातून बेपत्ता झाला. अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले, त्यामुळे विद्यार्थी नाराज होता. कुटुंबियांचा हा आरोप. परळी पोलीस ठाण्यामध्ये मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार, तर आदित्य राठोड असं घरातून निघून गेलेल्या बेपत्ता मुलाचं नाव असल्याची माहिती. आणि यानंतर पुढे बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या. मुंबईच्या बांद्रे परिसरातील रंगशारदा हॉटेल ईडीकडून जप्त करण्यात आलं. जप्त केलेल्या हॉटेलची किंमत 332 कोटी रुपये असल्याची देखील माहिती. म्हाडाने सांस्कृतिक उपक्रमांसाठी सवलतीच्या दरात दिलेल्या जमिनीचा व्यावसायिक वापर झाल्याचा आरोप. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून राष्ट्रीय हिंदू वीर सेनेच्या अध्यक्षांचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. आंदोलनावरून परतणाऱ्या विद्यार्थ्यांना सत्यम पंडितकडून मारहाण, आव्हाडांचा दावा. विद्यार्थ्यांना मारहाणीसह शिवीगाळ केल्याचा देखील आव्हाडांचा दावा. अकोल्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या अत्याचारानंतर पीडित अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पीडितेच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांचा संताप. आरोपी पोलिसाच्या अटकेसाठी कुटुंबियांचा रास्ता रोको. खासदार बळवंत वानखेडेंकडून टिटंबामधील आश्रमशाळेची देखील झाडाझडती करण्यात आली. आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती. आश्रमशाळेचे मुख्याध्यापक यांना खासदार बळवंत वानखेडे यांनी झापलं. अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाविरोधात मध्ये आरपीआय आठवले गटाकडून निदर्शनं. आरपीआय आठवले गटाचे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वामध्ये निदर्शनं. आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती.